नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. शोकसभेत काय बोलावं आणि काय बोलू नये, त्याचबरोबर श्रद्धांजलीचं उत्कृष्ट भाषणाचा नमुना या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवनवीन अपडेटसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, प्रत्येक सूत्रसंचालक किंवा वक्ता आणि संवेदनशील माणसानं लक्षात ठेवावे असे मुद्दे फक्त निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर. मग मित्रांनो, शोकसभेत काय बोलावं, तर शोकसभेची सुरुवात करत असताना मौन आणि नम्रतेनं सुरुवात करा. 2 क्षणांचं मौन त्या ठिकाणी बाळगा. शांत आणि संयमित आवाज असू द्या. 2 दुःखाची सामूहिक भावना यावेळेस बोलणाऱ्यानं व्यक्त करावी. आज आपण सर्वजण दुःखाच्या एका छायेत उभे आहोत. अशा रीतीनं एक सामूहिक भावना त्या ठिकाणी बोलणाऱ्यानं लक्षात घेऊन व्यक्त करावी. 3 दिवंगत व्यक्तीचं गुण आठवून सांगा. जो श्रद्धांजली वाहतोय, शोकसभेमध्ये बोलतोय, त्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीचं निधन झालंय ती व्यक्ती म्हणजे दिवंगत व्यक्ती, तर त्या व्यक्तीचे असणारे गुण अर्थात माणुसकी असेल, कुटुंब स्वभाव असेल किंवा परिश्रम, जिद्द, चिकाटी अशा विविध गुणांच्या पैलूंचं दर्शन तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून दिसू द्या. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं समाजातील असणारे योगदान ते देखील अत्यंत थोडक्या शब्दात व्यवस्थितरित्या मांडा आणि या प्रसंगी अतिशयोक्ती टाळा आणि जे खरं आहे तेच बोला, अर्थात सत्य बोला. 4 कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करा. शोकसभेमध्ये बोलत असताना आपले शब्द कमी आणि भावना अधिक दिसणं महत्वाचं आहे. याचाच अर्थ कुटुंबियाप्रती बोलणाऱ्याने संवेदना व्यक्त करावी. 5 आशेचा, धीराचा हलका स्पर्श द्या. दुःख कायमचं नाही, आठवणी शाश्वत आहेत. मग हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग मित्रांनो, शोकसभेत काय बोलावं हे आपण पाहिलं. आता शोकसभेत काय बोलू नये आता आपण हे पाहणार आहोत, कारण की ही अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच ठिकाणी आपली चूक होते की शोकसभेत जे बोलायचंय ते बोललं जात नाही आणि जे शोकसभेत बोलायचं नसतं तेच बोललं जातं. तर शोकसभेत काय बोलू नये, तर संबंधित व्यक्ती राजकारण करत होती, चुकीच्या पद्धतीचं राजकारण करत होती किंवा एक विघातक पद्धतीनं गावगाड्यातलं राजकारण खेळत होती, तर हे शोकसभेमध्ये राजकारणाच्या बद्दल अजिबात बोलू नये. त्याचबरोबर त्या व्यक्तीचा असणारं मतभेद, दिवंगत व्यक्तीचे मतभेद, मनभेदाचे कोणतेही उदाहरण देऊ नये. कोणतेही त्याचे वादविवाद या शोकसभेमध्ये अजिबात बोलू नये. 2 मृत्यूचं तपशील अजिबात सांगू नये. जी व्यक्ती निधन पावलेली आहे त्या निधन झालेल्या व्यक्तीचं मृत्यू कसा झाला, केव्हा झाला, कुठे झाला, कशा पद्धतीने झाला याबद्दल मृत्यूचं तपशील सांगू नये. आजाराबद्दल बोलू नये आणि अपघाताचं वर्णन टाळावं. पुढील शोकसभेत हे बोलू नये की वेळेआधी गेले, हे बोलू नये. नशीब वाईट होतं असं शब्द हे त्या ठिकाणी बोलू नये. स्वतःचं कौतुक, बऱ्याच वेळा शोकसभेमध्ये बोलणारा व्यक्ती हा स्वतःचं कौतुक करत असतो, परंतु ती कौतुकाची जागा नसते, हे बोलणाऱ्यांना लक्षात घ्या. स्वतःची कथा किंवा स्वतःची मर्म कहाणी त्या ठिकाणी अजिबात सांगू नये. आणि शोकसभेमध्ये अत्यंत महत्वाचं, त्या व्यक्तीनं जास्त बोलू नये. जास्त वेळ बोलणं म्हणजेच त्या व्यक्तीचं रटाळवानं बोलणं समजलं जातं. मग मित्रांनो, लक्षात ठेवा, शोकसभा ही प्रदर्शनाची जागा नसते किंवा स्वतःचं प्रौढत्व मिरवण्याची किंवा प्रतिष्ठा मिरवण्याची ती जागा नसते, तर ती भावनांची आणि संवेदनाची असलेली महत्वाची जागा आहे. हे बोलणाऱ्याला लक्षात घ्या. या ठिकाणी मित्रांनो, मी आपल्याला श्रद्धांजलीचा अर्थात शोकसभेमध्ये भाषण करण्याचा एक उत्कृष्ट सुसंगत नमुना या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे, ते आपण पहा. श्रद्धांजली भाषण. उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, आज हा क्षण शब्दांपेक्षा मौन अधिक बोलकं करणार आहे. कारण आपल्यातून गेलेली व्यक्ती फक्त एक देह किंवा शरीर नव्हतं, तर ती नात्यांची ऊब, संस्कारांची शिदोरी आणि माणुसकीचा आधार होती. निधन झालेली व्यक्ती अर्थात बाळासाहेब जाधव यांचं आयुष्य कधीही गाजलेलं नव्हतं, पण ते नेहमी उपयोगी, नेहमी विश्वासाचं आणि नेहमी आपलं होतं. कोणाशी मोठेपणा नाही, तर सगळ्यांशी आपुलकीनं वागणं हीच बाळासाहेब जाधव यांची खरी ओळख होती. आज ते आपल्यातून निघून गेले आहेत.
आणि तेव्हाच त्यांच्या हसण्याची किंमत आपल्याला अधिक अधिक जाणवू लागली आहे. माणूस जगतो तेव्हा त्याचं हसणं गृहीत धरलं जातं, पण तो गेला की त्याचं मोल आपल्या साऱ्यांना कळतं आणि ती जाणीव आज मनाला खोलवर चटका लावून जाते. बाळासाहेब जाधव यांनी आयुष्यभर फार काही मागितलं नाही, पण प्रेम दिलं, आधार दिला आणि विश्वास दिला. म्हणूनच आज त्यांच्या जाण्यानं जाधव कुटुंब एका निखळ छायेला किंवा निखळ मायेला पोरकं झालेलं आहे. या दुःखाच्या क्षणी आम्ही सर्वजण जाधव कुटुंबाच्या सोबत आहोत, दुःखातही आणि पुढच्या प्रवासातही सावलीसारखी. शेवटी भगवंत चरणी इतकीच प्रार्थना करेल की या अपार दुःखातून जाधव परिवाराला सावरण्याचं धैर्य आणि बळ या कुटुंबास लाभो. बाळासाहेब जाधव यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती लाभावी. मी माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. मित्रांनो, कसं वाटलं शोक सभेत काय बोलावं काय बोलू नये आणि श्रद्धांजलीचं असलेलं भाषण? तर मित्रांनो, हे आपल्याला आवडलं असेल तर नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.